आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। शिक्षकांच्या हक्कासाठी सांगलीत शिक्षणावृत्तीची ताकद। दिलीपराव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारिणी जाहीर। शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटित लढ्याचा निर्धार। महाराष्ट्र राज्य शिक्षणवर्ती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या सांगली जिल्हा कार्यकारिणीची सभा उत्साहात पार पडली। जिल्हाध्यक्ष दिलीपराव अगतराव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। शिक्षकांच्या सेवा सुविधा, प्रशासकीय अडचणी, प्रलंबित प्रश्न, क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्रातील समस्या तसेच न्याय हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावी पाठपुरावा करण्याचे ठरले। संघटनेचे कार्य जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, गाव आणि शाळेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्पही करण्यात आला, अशी आहे नूतन कार्यकारिणी। जिल्हाध्यक्ष दिलीपराव अगतराव वाघमोडे जत, उपाध्यक्ष सुधीर कुमार बाजीराव ओलेकर, अनिल कुमार विठ्ठल धायगुडे, जिल्हा सचिव शरद सोपान पाटील, जिल्हा संघटक हंबीरराव बाबासाहेब पाटील, सहसचिव आबासो शंकर भानुसे, महेश अशोक कोळी, रवींद्र लक्ष्मण भानुसे, प्राध्यापक प्रकाश अप्पासो हुलेनवार, प्राध्यापक बसप्पा साहेबांना बिडुरे, कोषाध्यक्ष किशोर नानासाहेब कांबळे, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी बळवंत गायकवाड, सुनीता शंकर ठोंबरे, उर्मिला जाधव, संघाचे राज्याध्यक्ष प्राध्यापक प्रमोद धोंडेराम वाघमोडे यांनी जिल्हाध्यक्ष दिलीपराव वाघमोडे यांच्यासह नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नूतन कार्यकारिणीच्या निवडीमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून संघटन, समर्पण आणि शिक्षणव्रत या विचारातून जिल्ह्यात सक्षम व्यासपीठ उभारण्याचा निर्धार करण्यात आला। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।